अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या सरकारकडून सोयी आणि सुविधा असतात त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही। आणि यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची एक बैठक राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। आणि या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या सुख आणि सुविधा किंवा सरकारकडून जे लाभ दिले जातात ते प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचावे याच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि तोच निर्णय आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या येणाऱ्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक ही पार पडलेली आहे। आणि या बैठकीत निर्णय काय घेण्यात आलेला आहे तो पाहूयात। बघा, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या सुख सोयी आणि सुविधा या दिल्या जातात, परंतु या प्रत्यक्षात मात्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचलेच जात नाहीत। म्हणजे एखादी गव्हर्नमेंटची योजना असो किंवा बँकेच्या अनेक सुविधा असो किंवा अनेक सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना सुविधा दिलेल्या मोफत प्रवास असो, भरपूर अशा सुविधा आहेत की ज्येष्ठ नागरिकांना मोफत दिलेल्या आहेत, परंतु ते प्रत्यक्षात तो पूर्णपणे लाभ हा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे ही महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आलेली होती। बघा, यामध्ये काय सांगितलं आहे, यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ज्येष्ठ कल्याणकारी अधिनियम 2007 हा जो ज्येष्ठ कल्याणकारी अधिनियम 2007 हा लागू झालेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी। आता हा ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी अधिनियम 2007 आहे, याचा एक इन डिटेल व्हिडिओ, हा नियम नेमका काय सांगतो याचा एक इन डिटेल व्हिडिओ मागच्या 6 महिन्यामध्ये आपल्या चॅनलवर पोस्ट केला होता। कोणी जर पाहिला नसेल तो पाहू शकता, तुम्हाला सर्व माहिती त्याच्यातून समजणार आहे। तर बघा, याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यातील सर्व नियमांची अंमलबजावणी ही प्रभावीपणे व्हावी यासाठी जे मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व महसूल आयुक्त आहेत या आयुक्त समेत जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय म्हणजेच प्रांत यांच्या समेत एक महत्त्वाची बैठक ही महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे। या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण एक निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय कोणता आहे बघा, ज्येष्ठ नागरिकांना सर्व योजना किंवा सर्व जे लाभ भेटतात त्यांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी तक्रार निवारण केंद्र हे स्थापन करण्यात येणार आहे। म्हणजे आता तुम्ही बघितलं तर दिव्यांग बांधवांसाठी तक्रार निवारण केंद्र हे सेपरेट करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा तक्रार निवारण केंद्र हे सेपरेट करण्यात येणार आहे। तेथे ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही सरकारकडून येणाऱ्या सुखसोयी आहेत त्यांचं सर्व माहिती तिथे घेणार आहे। शिवाय तुम्हाला त्या तक्रार निवारण केंद्रावरती तुमच्या काही तक्रार असेल, तुमची कोणतीही तक्रार असो, घरगुती असो किंवा बाहेरील तक्रार असो, समाजाविषयी तक्रार असो, तर तुम्ही त्या निवारण केंद्रावरती नोंदवू शकता। त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांची तक्रार ही प्राधान्याने तिथे घेतली जाणार आहे, पण त्याच दिवसात त्या तक्रारीचे निवारण किंवा निपटान सुद्धा त्याच वेळी आणि तातडीने करण्याचे निर्णय किंवा आदेश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। तर अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे, तो ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून ही बैठक पार पडलेली आहे। आणि जे तक्रार निवारण केंद्र होणार आहे हे तक्रार निवारण केंद्र हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिदक्षतेखाली होणार आहे। त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी तिथे प्राधान्याने घेतल्या जाणार आहेत। तर अतिशय महत्त्वाचा हा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। सो अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे। तुमच्या यावरती काही कमेंट्स असतील किंवा तुमचं डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। तुम्हाला कल्याणकारी अधिनियम 2007 ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे त्याची आणखी माहिती हवी असेल, इन डिटेल व्हिडिओ हवे असेल तर कमेंटमध्ये तसं
तुम्ही टाईप करू शकता. कल्याणकारी ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी अधिनियम 2007 तुम्हाला त्याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केला जाईल. सो ही कामाची माहिती जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.